पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मुंबई, कोकण आणि नाशिक येथे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता। त्याच अनुषंगाने मुंबई येथे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका 10 जून रोजी होणार होत्या। मात्र शिवसेना पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला या संदर्भातील अडचणी आणि समस्या सांगून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी विनंती केली होती। निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी गांभीर्याने घेऊन पुढे ढकलल्या। त्यामुळे शिवसेना निवडणूक आयोगाचे आभारी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी दिली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मुंबईमधील पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ तसंच कोकणमधील पदवीधर मतदारसंघ आणि नाशिकमधील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत ते अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलल्याची घोषणा केलेली आहे। याबद्दल शिवसेनेच्या वतीने मी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानतो। याचं कारण असं आहे की या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर शिवसेनेने सर्वात प्रथम या संदर्भातली हरकत घेतली होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला 10 जून रोजी जर समजा याचं मतदान होत असेल तर त्या संदर्भातल्या अडचणी आणि समस्या या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला अवगत करण्यात आलं होतं। या निवडणुका पुढे ढकलल्यानं सर्व पदवीधर मतदारसंघातील मतदार आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शिवसेनेनं या पद्धतीची भूमिका घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लक्षात या सगळ्या अडचणी आणून दिल्या। त्याबद्दल शिवसेनेकडे अनेक पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांचे आणि शिक्षक मतदारांचे अनेक फोन येत आहेत, आभाराचे फोन येत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मी केंद्रीय निवडणूक आयोगाने ही वस्तुस्थिती जाणून त्यातल्या समस्या जाणून पुढे ह्या निवडणुका ढकलल्या आहेत त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो।